हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. चला तर मग झाली आहे सकाळ सुरुवात. सकाळी सकाळी सर्वात आधी झाडून घ्यायचं काम, स्वच्छता. कारण मुलं खूप जास्त घाण करून ठेवतात संध्याकाळपर्यंत किंवा रात्री झोपेपर्यंत म्हणा, कागद वगैरे फाडत बसतात. कारण सुट्ट्यांचे दिवस म्हटलं की घाण करणारच. बट ठीक आहे, चालायचंच. त्यानंतर मग सगळं स्वच्छ करून घेतलं हळूहळू वन बाय वन. घड्या घातल्या, झाडून घेतलं. त्यानंतर थोडासा भांड्यांचा पसारा होता किचनमध्ये म्हणण्यापेक्षा माझी छोटीशी रूम आहे, त्यातच माझं छोटंसं किचन आहे, बघू शकताय. सगळं कालच्या नाश्त्याचा वगैरे पसारा असा पडलेला होता, सो मी तो आवरला. त्यानंतर सगळं स्वच्छ झाडून घेतलं. गॅस संपलेला होता, बट 2 दिवस तिकडूनच म्हणजे मम्मीने त्यांच्या किचनमधून सगळं आणून दिलं होतं जेवणाचं वगैरे. सो गॅस येणारच होता थोड्या वेळात, तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून ठेवावं. त्यानंतर आला होता दूधवाला. मम्मी गेली होती दूध आणायला. रेणुका सकाळी सुटली होती आज. त्यानंतर मम्मी दूध घेऊन आली. मम्मीची चालली ती बडबड. मला म्हणे व्हिडिओ काढते का म्हटलं काय माऊ, तिकडच्या टीव्हीत लागन तिचं, तिकडे दिसत बरोबर. हळूहळू मग सगळ्या घरांची सफाई वगैरे करायला सुरुवात केली. त्यानंतर मुलगा झोपलेला होता, रेणू तर उठलेली होती, पण त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं तो थोड्या वेळ झोपला. त्यानंतर आमची गार्गी मॅडम खाली आल्या. गार्गी म्हणजे माझ्या भावाची मुलगी. गार्गी काय खाते बघू शकताय, मस्त तिचा नाश्ता चाललाय. पुरी काय म्हणते, पुरी खातीये ती पुरी. आणि ती माझ्याकडेच असते, सकाळ झाली की माझ्याकडे, म्हणजे दिवसभर फक्त झोपायला तिच्या मम्मीकडे जाते. तर मम्मी खात होती आंबा, तसंच तिचा व्हिडिओ शूट केला. तिला पण हसू येत होतं की काय करते म्हणून तू. तिला दिला आंबा. सकाळी सकाळी आंबा खात होती म्हणून तिला हसू येत होतं. त्यानंतर आमचं सुरू होता नाश्ता. गार्गी मॅडम निघाल्या तर शाळेत म्हणजे शाळेत जात नाही, पण ती करते तसं की मला पण शाळेत जायचं. चला, केली आता संध्याकाळी मटणाच्या भाजीची तयारी. सो रेसिपी कोणाला हवी असेल तर प्लीज कमेंट करा, नेक्स्ट टाईम रेसिपी टाकल मटणाच्या भाजीची. आता बघू शकता आणि वगैरे झालं होतं माझं शिजवून, म्हणजे शिजायलाच टाकत होते मी. आणि प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर सपोर्ट करा चॅनलला. त्यानंतर अशा प्रकारे हे माझं मटण झालं होतं शिजवून. पाणी घालून फक्त शिट्ट्या द्यायच्या होत्या. तोपर्यंत मसाला बारीक करून घेतला. कोणाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे, ठीक आहे. लास्टला मी दाखवते की कशी झाली आहे माझी भाजी. हो, बघू शकता हळूहळू खाली तर माऊ. त्यानंतर रेणू आली. रेणुका चढली होती गॅसवर बघायला की काय बनवते. बघू शकता अशा प्रकारे मी केली आहे भाजी. चला, नवीन असताल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, ठीक आहे. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगसह.